श्री स्वामी समर्थ. भरपूर कष्ट करूनही पैसा टिकत नाहीये का? किंवा घरात सतत कटकटी, आजारपण आणि नकारात्मकता जाणवते का? स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यांच्यासोबत स्वामीने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी काही अत्यंत सोपे मार्ग सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रोजच्या जीवनात काय केल्याने स्वामीच्या आशीर्वादाने आपल्या घरची अखंड भरभराट होईल. हा व्हिडिओ नक्की पहा. पहिला उपाय आहे नित्य नामस्मरण. स्वामी सांगतात की नामात फार मोठी ताकद आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कमीत कमी 11 वेळा किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा. जर शक्य असेल तर घरात रोज स्वामी समर्थ तारक मंत्र स्वतः म्हणावा. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा दूर होते. घरात एक पवित्र वातावरण तयार होते आणि रडखडलेल्या कामांना गती मिळून घराचा उत्कर्ष होऊ लागतो. दुसरा उपाय तुळशीची सेवा आणि शुद्धता. तुळस ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाते. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे एक दिवा लावावा. यासोबतच रोज संध्याकाळी घरातील देवाऱ्याजवळ भीमसेन कापूर जाळावा. कापुराची पवित्र धुरामुळे घरातील वाईट शक्तींचा नाश होतो. आणि लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता आणि पवित्रता असते तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती होते. तिसरा उपाय आहे अन्नदान. स्वामी महाराजांना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. आपण आपल्या घरात रोज स्वयंपाक करताना चपाती ही गायीसाठी किंवा कुत्र्यासाठी ठेवावी. पक्ष्यासाठी गच्चीवर पाणी दाणे ठेवावेत. जेव्हा आपण एखाद्या भुकेल्या जीवाची तृप्ती करतो तेव्हा त्यांचा मुका आशीर्वाद आपल्या घराला लागतो. स्वामी म्हणतात, जो इतरांचे पोट भरतो त्याचे घर मी कधी अन्ना वाचून आणि धना वाचून रिकामी ठेवत नाही. जिथे अखंड भरभराट राहते. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय घरातील स्त्रीचा आदर आणि गोड वाणी. स्वामीच्या मते ज्या घरात सतत भांडणे, क्लेश आणि घरातील स्त्रियांचा अपमान होतो त्या घरातून सुख, शांती निघून जाते. घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवा. घरातील सदस्यांनी एकमेकाशी प्रेमाने बोलावे. संध्याकाळच्या वेळी कधीही रडारड किंवा वाद घालू नयेत. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतले जातात तेथे स्वामीची कृपा अखंड राहते आणि घराची चौफेर प्रगती होते. तर भक्तांनो, स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा. आजपासून हे सोपे उपाय करायला सुरुवात करा. तुमच्या घरात नक्कीच सुख, शांती आणि समृद्धी येईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी, यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.